गए तो अंपायर की उंगली ऊपर जाएगी, जाना पड़ेगा आपको. मॅचला सुरुवात होईल. पहिला चेंडू मैदानामध्ये टाकण्यासाठी सज्ज झालेत. अर्थातच स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती टीमनं टॉस जिंकला. दे वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. मिस्टर सुरेश दाखल झालेत. फिरकीचे जादूगर. अंपायरचा येतोय ग्रीन सिग्नल. काउंटडाऊन चालू करूयात. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. लेट्स प्ले. SPL गणपती बाप्पा. गणरायाचं घेऊयात नाव. SPL ला करूया सुरुवात. पहिला चेंडू. मान दिलाय पहिल्या चेंडूला. सन्मान दिलाय पहिल्या चेंडूला. अगदी आपण पाहिले तर मिस्टर अंकुश नॉन स्ट्रायकिंग एंडला किशोर आहेत. 40+ चा गट आहे. 40+ चा लॉट आहे. ड्राइव्ह केला खेळाडू आहे. हो हो क्रिकेटमध्ये फुटबॉल. क्रिकेटमध्ये फुटबॉल. पाना अडवला हा चेंडू. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मिड ऑनला क्षेत्ररक्षण कंप्लीट केलं जात आहे. खूप वेगानं चेंडू आला होता आणि 2 धावा आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर या 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये चेंडू आहे. कदाचित धावा आपण पाहिलं तर भेटत आहेत. 2 1. 2 कुठेच नसतील. भेटणं तर एकच भेटेल. तेही मेहनतीनं तुला घ्यावं लागेल. म्हणजे फुकट काहीच नाहीये ते SPL मध्ये तुला. मेहनतीशिवाय तुला पर्याय नाहीये. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 3 चेंडूचा खेळ झाला. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त कट केला. पुन्हा डिक्लेअर मध्ये चेंडू दाखल होतोय. आणखीन एक धाव येईल. सिंगल डबल सध्या चालू ठेवलेत आणि पॉवर प्लेची ओव्हर आहे. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये मी म्हणेल की गोलंदाजानं पायामध्ये बेड्या ठोकल्यात. हात नाही खोललेत अजून. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 2 सिंगल आलेत. 1 डॉट आला. एका चेंडूवरती 2 धावा घेतलेत. आज स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला जातोय. पुन्हा गॅप काढण्याचा प्रयत्न. अप्रतिम फिल्डिंग चालली आहे स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती टीमची. आणि स्वतः संघ मालक आहेत. चेंडू थांबवला नाहीये त्यांनी. चौकार थांबवला. आणि काय गोलंदाजी राहिले पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. बांधून ठेवले पूर्णपणे. ब्रेक लावला. मांग के नहीं देंगे हम. छीन के लेना पडेगा गुरु. मान दिलाय. सन्मान दिलाय. खेळाडू आहे. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. तब्बल आपण पाहिले तर 6 चेंडूचा खेळ झालाय. 6 चेंडू मध्ये अवघ्या धावा 5 दिलेत. अप्रतिम गोलंदाजी. ओव्हर क्रमांक 1 स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती टीम कडून आपण पाहिले तर गोलंदाज मिस्टर सुरेश सुखधरे यांची. काय गोलंदाजी राहिले सुरेश यांची. फेरकी गोलंदाजी. चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट सातत्याने फिरवली गेली. ओव्हर क्रमांक 1 मध्ये धावा आल्या नाहीयेत. बिलकुल समाधानकारक बॅटिंग राहिली आहे. आणि जसं 6वा चेंडू 1 रन आली 12व्या खेळाडूने डोक्याला हात लावला की पहिल्या ओव्हरमध्ये फक्त सिंगल डबल चालू आहेत. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चौकार षटकार थोडेसे थांबावे लागलेत. चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाजाची. फिरकी गोलंदाजी. ओव्हर क्रमांक 2 सध्या आपण पाहिलं तर गोलंदाज पण 4-5 धावा धावून घेतल्या असतील. धाव घेतली आहे. आमचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय अजितजी सावंत साहेब यांचा मी मनापासून स्वागत करतो. दादा वेलकम सुस्वागतम.
सानपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मी विनंती करेल व्हीआयपी डायस वरती आपण बसून घ्या आणि मॅचचा आनंद दादा व्यासपीठावरती आपण छान घ्या. पुन्हा एकदा मनापासून स्वागत. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला खेळाडू आहे, पुन्हा चेंडू स्टॉप केलाय. एक सिंगल धाव पुन्हा कंप्लीट केली जाते. तब्बल चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर जाऊन पोहोचला 4 वरतीच. संघाची धाव संख्या अगदी 7. गेले 10 चेंडू मध्ये एकही चौकार आला नाहीये. 10 चेंडू गेलेत. चौकारांची वाट पाहिली जाते. बॅटिंग करणारी टीम बोलत असेल ह्याची दानं दे ग देवा, एखादा चौकार यावा. आणि वाट बघितली जाते. बॉलिंग अटॅक चांगली राहिले, फिल्डिंग ना दमदम राहिले. आज बॅट स्विंग केली जाते. पुन्हा चेंडू पडतोय, काटा बदलतोय, कोण बदलतोय, मार्ग बदलतोय. प्रभाव बदलणारा चेंडू हवेमध्ये हेळकावे घेतोय. सुटली हवा, आपलीच आहे. डॉट बॉल. शेवटचा चेंडू असेल. वंचिको ओव्हर क्रमांक 2. बांध के रखा है पूरी तरह से. यावर देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट मधून डीप मधून खेळाडू येईल. एक सिंगल धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. अतिथी देव भव. आमचे उपजिल्हा प्रमुख अजितजी सावंत साहेब आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. मी विनंती करेल अतिथी देव भव. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं महाराष्ट्राची परंपरा सानपाडा प्रीमियर लीगनी सातत्याने पूर्ण केली आहे. आणि मी विनंती करेल आदरणीय म्हणजे नगरसेवक सोमनाथजी भास्कर साहेब आणि त्याचबरोबर रणधीरजी सुर्वे या दोघांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर हा सन्मान केला जातोय. दगदगीच्या युगामध्ये वेळ नसतो कोणासाठी. जे आपल्यासाठी वेळ काढतात ती आपली माणसं असतात. आपलं पुनःशी आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवरती. अंकुश सध्या आपण पाहिलं तर आतापर्यंत अंकुश यांची संपूर्ण टेनिस क्रिकेटचं करिअर आपण पाहिलं तर 131 धावा SPL मध्ये त्यांनी आतापर्यंत 131 धावा केलेत. 14 षटकार त्यांनी आतापर्यंत लगवलेत आणि 9 चौकार त्यांनी लगवलेत. टीम बोलत असतील त्यातले 2-4 येऊ देत, त्यामधले 2-4 येऊ देत. आणि संपूर्ण माहिती ही भविष्यवाणी आहे. संपूर्ण आपण पाहिलं तर त्यांचा इतिहास, सर्व खेळाडूंचा इतिहास इथे समोर ठेवला गेला. ओव्हर क्रमांक 3. पहिला चेंडू हवेमध्ये. स्वॅग से करेंगे आपका स्वागत. बॅट्समन बोलत असेल 6 से करेंगे आपका स्वागत. आणि प्रेक्षकांना जर कॅच पकडली तर तुमच्यासाठी पारितोषिक आहे. अंकुश यांचा देखील SPLच्या 9व्या वर्षातला पहिला आणि SPL मधला संपूर्ण 15वा षटकार आहे. अंकुश शांत आहे, संत नाही आहे. कमबॅक होणार. पुष्पा पहिला फायर होता, मग वाईल्ड फायर झाला. अंकुश शांत होता, आता तुफाने कमबॅक केलं त्यानं. रुकेगा तो ठोकेगा. बॅकफुटला जातोय. हिट का जवाब पत्थर से देंगे, 6 का जवाब विकेट से देंगे. चले जाओ गुरु, हम भी कच्चे गुरु के छेले नाही आहे. अंकुश यांना माघारी पाठवलंय. पहिली विकेट आणि पहिला फलंदाज अंकुश. ओ युठी आउट.
धडे गिरवले. या मातीच्या कणानं मनाशी नाती जोडलेत. बऱ्याच खेळाडूंना इथून आपण पाहिलं तर उभारी भेटली. आपल्या क्रिकेटचे धडे गिरवत असताना हे मैदान त्यांच्यासाठी महत्वाचं राहिले. पहिली विकेट अंकुश माघारी गेल्या आणि त्यानंतर मैदानामध्ये दाखल झालेत रोहित. 2 चेंडूचा खेळ झाला. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. लफ केला पहिला चेंडू. ज्या पद्धतीने वैयक्तिक इर्षाद दाखल झालेत. 2 चेंडू 2 विकेट आले. 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज गेले. 2 चेंडूमध्ये 2 मोहरे माघारी पाठवलेत आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभ्या आहेत. जर हॅट्रिक विकेट आली तर माझी नगरसेवक सोमनाथ जी वास्कर साहेबांना यांच्या माध्यमातून तब्बल हे 1000 रुपयाचं प्राइज आहे. कारण की मनोज यांच्या खात्यामध्ये 2 चेंडूमध्ये 2 विकेट आलेत. अंकुश यांच्या बॅटमधून षटकार आला. असं वाटलं की मॅच बनली. घेर चेंज केला. गाडी एक्सप्रेसला पोहोचली. नाही, गाडी अजूनही ती ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. आणि पहिला षटकार आला. त्यानंतर 2 विकेट आले. कमबॅक केला हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती. महत्वाचा चेंडू. हो माय गॉड, अप्रतिम चेंडू हाताळलाय. बॅट स्विंग झाली. चेंडू अगदी स्विंग अँड मिस डॉट बॉल मागे डिक्लेअर गेली आहे. लाईक बाईच्या स्वरूपामध्ये. बॅट इन्व्हॉल्व नव्हती अंपायर सांगतायत. अप्रतिम 4 चेंडूचा खेळ झालाय. 15 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. 1515 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळी देखील लॉफ केला जातोय. मिड विकेटला खेळाडू आहे. आणखीन एक कॅच भरत यांनी पकडली आहे. आज मिड विकेटला खेळाडू सातत्याने बाद होत आहेत. तिथे षटकार मारण्याचा प्रयत्न. आणि 2 कॅचेस पकडल्यात. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर अर्थातच भरत वाधवान यांना आतापर्यंत वाडवल यांना आपण पाहिलं तब्बल आतापर्यंत 26 कॅच पकडलेत. भरत नावाचे भरपूर आहेत. धावा थांबलेत. ब्रेक लागलाय धावसंख्येला. आकडून ठेवले धावसंख्या. थोडीशी जकडून ठेवले धावसंख्या. पायामध्ये बेड्या ठोकल्यात धावसंख्येच्या. नवीन बॅटर मुकेश. यावेळी देखील हाफ ट्रॅकर होता. फटका तर चांगला खेळला. मात्र धावा भेटतील फक्त एक डिक्लेअर मध्ये. टीमची टोटल 1 न पुढे जाते. ओव्हर क्रमांक 4चाही 3चाही खेळ आपण पाहिलं तर समाप्त झालाय. पहिल्या 3 ओव्हर मध्ये आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर शोबोला म्हणजे 16 धावा टीमच्या टोटल मध्ये आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. या 16 धावेनं समाधान भेटेल का बॅटिंग करणाऱ्या टीमनं? टॉस राहिला नाहीये प्रांजल 11च्या दिशेनं. टॉस जिंकला स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती टीमनं. आणि तसं त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजीसाठी जाणार आहोत. तुम्हाला टॉस नशिबानं जिंकता येतो. मॅच मेहनतीनं जिंकावी लागते. मेहनत दाखवावी लागेल या मॅच मध्ये. तो उन्हात गेल्याशिवाय सावली भेटत नाही. ते फुकट काहीच भेटत नाही. मेहनत करावी लागेल तुम्हाला. आणि काय विकेट गेलेत एकाच ओव्हर मध्ये. त्या सगळ्या 3 विकेट माघारी गेलेत. तुझं शर्टाचं पहिलं बटन चुकलं की बाकीची बटन चुकीची लागतात. ते झालं. पहिली विकेट गेली. बाकीच्या विकेट माघारी गेल्या. रुकेगा कोण? रुकेगा वो ठोकेगा. स्कोर धावसंख्या थांबली ऑलरेडी. या मैदानामध्ये तुम्ही 40 धावसंख्येवरती टेन्शन मध्ये याल थोडस. तुमच्याकडे एक चांगला स्कोर हवाय. ओहो, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पूर्णपणे झोल टाकला होता. डिक्लेअर मध्ये 1 धाव.
दाखल झालेत गोलंदाजीसाठी. धर्मेश पाटील. आणि धर्मेश पाटील यांची गोलंदाजी जर तुम्ही पाहिली तर लांबून तुम्ही बोलाल मी आत्ता जाऊन 2 षटका मारतो, मात्र नाही. मैदानामध्ये गेल्यानंतर ते झोलचे चेंडू, येणारे फ्लाइटेड चेंडू, फसवे चेंडू. हा पा पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट वरती बॅकफुटला जाऊन पूल केलाय. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न नाहीये, एकच धाव दिली आहे. सिंगल डबल साठी प्रयत्न करावा लागतो. एकुरी दुहेरी धावाही तेवढ्याच महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. षटकार चौकार जेवढे महत्वाचे आहेत. 18 धावा. सानपाडाची लाईफलाईन जर सानपाड्याची लोकल असेल तर इथल्या क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे. ते विसरून चालणार नाहीये दादा. बॅकफुटला जाऊन पुन्हा पूल फटका. एकच भेटेल तिथे. डिक्लेअर मध्ये एकच धाव. हाफ मैदान आहे, तुम्हाला मागे धावा भेटणार फक्त एक. सर्कलला भले तो षटकार चौकार असेल, मात्र तो इकडे एक सिंगलच धाव तुम्हाला भेटेल. 19 धावा. 19 ऑन अ स्कोर कार्ड. रिद्धेश ठाकूर आमच्या सोबत अगदी लेफ्ट हँड साइडला माझ्या बसलेत. तंतोतंत स्कोरिंग. बोलका स्कोरर असला की मान दुखत नाही गुणलेखकाची. दुसऱ्या बाजूला आपण पाहिले प्रल्हाद ठाकूर सर आमच्या सोबत सगळ्या खेळाडूंची कुंडली घेऊन बसलेत. बॅग असते. शनिवार रविवार बॅट असते खांद्याला. शनिवार रविवार अलाराम आपण उठून अलाराम बंद करतो आणि इतर दिवशी अलाराम वाजत राहतो. हे क्रिकेटचं बेड आहे. पहिलं प्रेम आहे आयुष्यातलं. चेंडू मैदानामध्ये येईल, आम्ही पोचवतो. नवीन द्यावा लागेल. पहिली मॅच चालू आहे. चेंडू मैदानामध्ये पोचवा. मागे हा तिथे चेंडू ठेवलेत मागे. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोचते अगदी 19 या धावसंख्येवरती. 19. रिक्स घेतली जाईल का? आणि रिक्स घेणं गरजेचं आहे, कारण की जेमतेम आपण पाहिलं तर जास्त चेंडू राहिले नाहीये. 9 चेंडूचा खेळ राहिलाय फक्त, आणि 9 चेंडू मध्ये रिक्स घेणं महत्वाचं आहे. आशिक बनता है रिक्स से भाई, रन्स बनेगे रिक्स से. रिक्स घेणं गरजेचं आहे. जमाना बोलतो रिक्स घेऊ नको तोटा होतो, पण इतिहास सांगतो रिक्स घेतो तोच तर मोठा होतो. या मॅच मध्ये घेणं गरजेचं आहे. रिक्स शिवाय पर्यायी नाहीये. लॉफ केलाय, फटका चांगला आहे. खेळाडू चेंडू पकडलाय. विकेटचं पतन. अप्रतिम कॅच अटेम्प्ट केली आहे मनोज यांच्या माध्यमातून. कोमलताई वास्कर मॅडम आणि त्याचबरोबर माझी नगरसेवक सन्माननीय सोमनाथजी वास्कर साहेबांना हे स्वप्न होतं. 9व्या वर्षामध्ये आज हे स्वप्न पूर्ण होत आहे. यांच्या पाठीशी असलेले संपूर्ण खेळाडू आणि या खेळाडूंसाठी हे स्वप्न पाहिलं होतं, आणि आज 9व्या वर्षामध्ये 9वं पर्व. दमदार आहे या स्पर्धेचं सर्व काही. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. डिक्लेअर मध्ये एक सिंगल धाव. बॅटिंग साठी आपण पाहिले तर मिस्टर जगदीश बॅटिंग साठी दाखल झालेत. 20 धाव संख्या 20. यावेळी देखील लॉफ करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिलं तर बॅटच्या समोर होता. मिड विकेटला डीप मध्ये चेंडू सिंगल धावेसाठी जातोय जरूर. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. एकेरी दुहेरी धावा. ओव्हर क्रमांक 4चाही खेळ संपला. ओव्हर क्रमांक 4चा ड्रामा संपला आणि चौथी ओव्हर देखील महत्वाची राहिली. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर तब्बल विकेट आली एक, आणि संघाची धावसंख्या 21. 21 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. आता शेवटच्या ओव्हरमध्ये आपण जाणार आहोत. धर्मेश एका बाजूला आपण पाहतो, आणि SPLचं धर्मेश यांचं करिअर तुम्ही पाहिलं तर 132 धावा त्यांनी आतापर्यंत, 16 विकेट आतापर्यंत त्यांनी घेतलेत, आणि 132 धावा त्यांनी SPLच्या करिअरमध्ये केलेत.
खूप छान माहिती. ऑब्विसली दरवर्षी हा रेकॉर्ड 21 धावा 21 प्रल्हाद ठाकूर सर यांच्या माध्यमातून ही माहिती संपूर्ण जमा करून ठेवली आहे. तुम्हाला आवड पाहिजे त्यासाठी क्रिकेटची. शेवटची येस 21 दादा 21 धावा. थांबवले धावसंख्या हातामध्ये आणि शेवटची ओव्हर आहे. यानंतर टॉस साठी विधी 11 टीम आणि स्वर्गीय तुकाराम ठाकूर स्मृती संघ दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी यायचे तुम्हाला. दोन्ही कॅप्टन्स आपण या. विधी 11 टीम आणि स्वर्गीय तुकाराम ठाकूर स्मृती संघ दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस आहे. तुम्ही आत्ताच या म्हणजे तुम्ही 6 चेंडूपर्यंत व्यासपीठापर्यंत पोहोचाल. आत्ताच निघा तुम्ही. 21 धावसंख्या 21. शेवटची ओव्हर आहे हाणामारीची ओव्हर. 40+ क्रिकेट यासाठी आवडतं. कोणताही वेळ घेत नाहीयेत. मॅच पहिली इनिंग फास्ट मध्ये चालू आहे. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. मिडॉनला खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये पुन्हा फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. राहिला चेंडू हातातून निसटला. 2 धावाही कंप्लीट केल्या जात आहेत. पवन मोडाबे यांच्या माध्यमातून आपण पाहिले तर जगदीश यांच्या माध्यमातून षटकार आला तर प्रत्येक षटकाराला 501 रुपये. हा तर इथून पुढे आपण काही नियम लावूयात. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं तर डॉट बॉल निर्धाव चेंडू जातोय. महत्वाची ओव्हर आहे. जी धावसंख्या फुलणार आहे ती इथे. अब नाही करेगा तो कब करेगा. अवघे काही चेंडू बाकी आहेत. लॉफ केलाय फटका चांगला आहे. डीप पॉइंटला आहेत खेळाडू. चेंडू पर्यंत पोहोचतील. अप्रतिम फिल्डिंग एफर्ट्स. आरामामध्ये चेंडू फेकलाय त्यांनी. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. मिस्टर संजू बलियान आणि त्यांची गोलंदाजी घेतली. विकेट किपरलाही टाचा वर करून चेंडू पकडावा लागला म्हणजे राईज होतोय. खेळपट्टी किती चांगली तयार झाले. जे क्रॅक आहेत खेळपट्टीवरती ते दाखवून देतात की खेळपट्टी मुरले. खेळपट्टी अप्रतिम तयार झाले. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 24 वरती. टॉस साठी कॅप्टन या विधी 11 टीम आणि स्वर्गीय तुकाराम ठाकूर स्मृती. 25 धावा. एक सिंगल धाव मिड विकेटला. मिसफिल्डिंग होतीये. चेंडू पायानं अडवण्याचा प्रयत्न. थोडा फुटबॉल खेळला. इकडून तिकडे चेंडू टाकलाय. तुमच्यासाठी लकी ड्रॉ अर्थातच मैदानात उपस्थित प्रेक्षकांसाठी प्रत्येक 2 तासासाठी लकी ड्रॉ विजेत्यास बॅट. मैदानाबाहेर झेल पकडण्या विजेत्यास आपण पाहिलं तर एक खास बक्षीस दिलं जाणार आहे. प्राइज दिलं जाणार आहे. अप्रतिम चेंडू शेवटचा होता. नॉन स्ट्राईकला जागा सोडली आहे. ही विकेट घेतली जाईल रनआउटची. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले अगदी 27 या धावसंख्येवरती आणि 28 धावेचं टार्गेट आहे. 28 रन्स टू विन. 28 धावेचं टार्गेट. टॉस साठी या कॅप्टन विधी 11 संघ आणि अर्थातच दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहिले तर स्वर्गीय तुकाराम ठाकूर स्मृती टीम. मोहपाडा रसायनीवरून आपण पाहिलं तर मानस
मनोरे सर देखील आज उपस्थित राहिलेत आणि या स्पर्धेसाठी आजच्या दिवसामधले ऑफिशियल आवाज, एक युवा आवाज आपल्याला ऐकायला भेटेल. 2 दिवस ते आहेत. विधी 11 टीम कॅप्टन या प्लीज. बुद्धी टीम्स कॅप्टन प्लीज या. साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस घेणार आहोत. विधी 11 टीम या कॅप्टन. विधी 11 टीम कॅप्टन आलेला आहे. दुसऱ्या बाजूला स्वर्गीय येस स्वर्गीय तुकाराम ठाकूर स्मृती टीम कॅप्टन या. येस कॅप्टन या लगेच. हाही 40+ ग्रुप आहे. 40+चे पहिले 3 मॅचेस, त्यानंतर आपण ज्या बाकीच्या नॉर्मल ग्रुप जो आहे, तुम्ही यंग ग्रुपही त्याला बोलू शकता, त्या लॉटकडे आपण जाणार आहोत. टीम थोडंसं धावत येत. कॅप्टन इकडे आम्ही थांबलोय, मान्यवर देखील थांबलेत प्लीज. इकडे इकडे येस या. येस कॅप्टन या. तो विचार टॉस जिंकल्यानंतर आपण बॅटिंग घेऊयात का गोलंदाजी घेऊयात, आणि ते विचारून ते येत आहेत. बरं वाटतं. टॉसच्या वेळीच तुम्ही निर्णय द्या. अण्णा प्लीज जॉईन व्हा आमच्यासोबत. आले दोन्ही कॅप्टन, वेलकम. तुम्हाला कॉल करायचा आहे SPL किंवा दुसऱ्या बाजूला श्री सानपाडा. ओके, म्हणजे श्री सानपाडा 8 म्हणजे श्री सानपाडा किंवा SPL असा कॉल करायचा आहे. चला देऊयात कॉल. अर्थातच टीम आपण पाहिलं तर विधी इंटरप्राइजेस, विधी 11 टीमला कॉल देऊयात. आणि दादा छापा हे लपवून ठेवा तुम्ही, कारण की यांनी SPL बघितला की ते श्री सानपाडा 8 मागतील. हुशार आहेत सगळे, लपवून ठेवा. हां, स्विंग दी क्वाइन, पडू दे खाली. येस SPL कॉल आहे आणि SPL 2026 हा टॉस आलेला आहे. अर्थातच विधी इंटरप्राइजेस, विधी 11 टीम टॉस जिंकला. सगळ्यात पहिल्यांदा स्क्वॉड सगळ्या तयार आहे? हो तयार आहे. वाट बघत असता या स्पर्धेची तुम्ही? डेफिनेटली. टॉस आता तो दिसलाय, जिंकलायस आणि महत्वाचा निर्णय. फिल्डिंग 40+ साठी एक वेगळा लॉट ठेवला जातो आणि खूप महत्वाचा आहे का 40+ क्रिकेट. ज्यांनी क्रिकेट खेळायचं त्यापेक्षा क्रिकेट कसं जगायचं हे शिकवलंय. 40+ साठी सानपाडा प्रीमियर लीग हा जो वेगळा लॉट ठेवलाय त्याबद्दल तू कौतुक करशील का? ओके. दादांनी जी ती 40+ साठी ठेवलेली संघटना आहे, संकल्पना आहे, ती सर्वात चांगली आहे. कारण की यंगमध्ये त्यांना तेवढा चान्स भेटत नाही आहे. बॅटिंगसाठी उतरले की त्यांना आऊट करायचं कसं ते पहिला बघतात. मग ते 40+ त्यांना चांगलं आहे. आणि फिटनेससाठी खेळतात 40+, ते पण चांगलं आहे. जास्तच मनातलं बोललास तू, थँक्यू सो मच. टॉस जिंकला नाही आहे, टॉस असता तर गेला असतात बॅटिंगसाठी तुम्ही? नक्कीच गेलो असतो बॅटिंगसाठी आम्ही, पण आता आम्ही प्रयत्न करू 40 ते 45 धावा आम्ही बनवायचा प्रयत्न करू. 40, 45, 50 धावा इथे सेफ आहेत का? हो नक्की, आमची बॉलिंग तशी आहे त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स आहे. तुम्ही सांगताय की घाबरवताय? नाही सांगतो, घाबरू नाही. थँक्यू सो मच. छान वाटलं तुमच्याशी बोलून. दादा एन्जॉय करता तुम्ही स्पर्धा, तुम्ही क्रिकेट खेळलाय? खूप खूप मजा आली. खरं म्हणजे ते लागोपाठचे 2 विकेट गेले होते, ते अविस्मरणीय 2 विकेट होते. आणि माझ्याकडून आणि माझ्या सर्व सानपाडेवासियांकडून तुम्हा सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. टॉस झालं जिथे आपण पाहिले तर विधी इंटरप्राइजेस वॉन दी टॉस, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडून रहा. सानपाडा प्रीमियर लीग आमची मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे आणि अर्थातच आमच्यासाठी हा वर्ल्ड कप आहे. आजची रात्र आणि उद्याची रात्र पैसा वसूल मॅच होणार हा शब्द आहे. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण
कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन आहे निसर्गाचा नियम, तो पाळावा लागतो आम्हाला. आणि मी इथेच थांबेल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये मानस मनोर यांचा आवाज आपण ऐकूयात. आणि 2 दिवस हा ऑफिशियल आवाज तुम्हाला ऐकायला भेटेल. टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये खूप कमी काळामध्ये ज्या तरुण मुलांना आपल्या आवाजानं आपली वेगळी छाप टाकली आहे, मनोज सरांच्या वाणीतून मॅचची एक रंजक कहाणी ऐकूयात मनोज सरांना. थँक्यू. धन्यवाद किरणजी मस्कर सर. मॅचला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. दुसऱ्या सत्रामधील पहिलाच बॉल या ठिकाणी होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न कव्हर पॉईंट झोनकडे ट्रॅव्हल होताना आपण चेंडूला पाहिलं. धावा त्या ठिकाणी मात्र स्कोर केल्या जातील. मॅच नंबर 1 आपण या ठिकाणी पाहतोय आणि पहिल्या बॉलवरती 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या गेल्यात. दोन्ही टीमच्या मात्र इन ॲक्शनमध्ये या मॅचमध्ये आहेत. अर्थातच श्री सानपाडा 8 क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून सानपाडा प्रीमियर लीग 2026 सीझन 9 मध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. डे नाईट नंबर 1 मॅच नंबर 1 मध्ये सत्र क्रमांक 2 दुसरा बॉल होता. लॉंग ऑफकडे मात्र ट्रॅव्हल झाला. एकच धाव या चेंडूवरती मात्र इथून कन्वर्ट केली जाते. पॅडिंग करताना आपण टीम पाहतोय. स्वर्गीय अशोक स्मृती 11 ही टीम मात्र बॅटिंग या ठिकाणी करते आणि चेस करायच्या धावा टोटल 28 आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला आणि 3 धावा या स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात. पेवनचं पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवर रोहित यांना आपण पाहतोय. यावाचा बॉल बॅकफुटला गेले होते. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॉल त्या ठिकाणी डिक्लेअर्ड झोनमध्ये चाललाय. पंचांचा एक सिंगल धावेचा इशारा येतोय. हे मैदान जर आपण पाहिलं 180 डिग्री सर्कल क्रिकेटिंग ग्राउंड हाफ सर्कल आहे. त्याच्यामुळे ज्या खेळाडूंचा स्ट्रॉंग एरिया कदाचित लॉंग लेग असावा, फाईन लेग, लॉंग स्टॉप, डीप थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट हा जो एरिया आहे याच्यामध्ये जे बॅटर जास्तीत जास्त धावा स्कोर करतात त्यांच्यासाठी मैदान जास्त उपयुक्त नाही आहे, कारण फ्रंट ऑफ द विकेट तुम्हाला खेळावं लागेल. तर सुरू झालं. या मैदानावरती मी पहिल्यांदाच येतो आणि खरं तर मैदानाला जेव्हा मी पाहिलं स्क्वेअर बाउंड्रीज जेव्हा मी बघितल्या बऱ्याचशा मोठ्या स्क्वेअर बाउंड्रीज आहेत आणि त्यामुळे षटकार कदाचित तेवढे पाहायला मिळणार नाही आहेत. हवेमध्ये बॉल कॅच इटचा कॉल आहे. खेळाडू मात्र धावतात परंतु 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल जमिनीवरती टप्पा पडला गेला. धावा देखील मात्र इथून धावून पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 खेळाडूंच्या मधोमध पाहायला मिळते आणि टीमची टोटल मात्र 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 7चा आकडा आला की मी नेहमी आठवण करून देतो 2007च्या वर्ल्ड T20I वर्ल्ड कपची, जो इंडियन क्रिकेट टीमने पहिल्यांदा जिंकला होता पाकिस्तानच्या अगेन्स्ट. आणि त्या वर्ल्ड कपच्या आठवणी मात्र ताज्या झाल्या. त्यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न टप्पा पडला, एक्स्ट्रा राईज झालाय बॉल आणि इथून मात्र चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळतोय. सुरेश सुखदरी आत्तापर्यंत एकंदरीत 65 धावा 48 चेंडूंमध्ये या स्पर्धेमध्ये त्यांनी स्कोर केल्यात. एकंदरीत 9 वर्षांचा प्रवास पाहिला, 6 चौकार, एकही षटकार अजूनही त्यांच्या बॅटमधून या संपूर्ण स्पर्धेमध्ये जेवढी वर्ष ही स्पर्धा सुरू आहे आला नाहीये. 6 चौकार नक्कीच आपण पाहिलं. खरं तर इथे पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. टोटलवरती आपल्याला 7 धावा पाहायला मिळतात विदाऊट लॉस. चेंडू असतील 30 पाठलाग करायचा होता 28चा. इक्वेशन चेंज झालं यावेळेस आपण पाहतो आहे 24 बॉल्स आर स्टील रिमेन नीडेड 21 टू विन. दॅट इज द इक्वेशन. 24 चेंडू आणि 21 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी असेल. गोलंदाजांसाठी या मैदानावरती परवडी आहे कारण स्क्वेअर बाउंड्रीज फ्रंट बाउंड्रीज बऱ्याचशा मोठ्या आहेत, त्यामुळे गोलंदाजांचा बोलबाला आहे. ओव्हर क्रमांक 2 पहिला चेंडू हवेमध्ये. खेळाडू चेंडू खाली येत आहेत. The catch has been taken and the batter has to depart. Square boundaries to pavilion. Front boundaries पहिला धक्का येतो त्यामुळे गोलंदाज बाद.
शंका नाही आहे. टॉस जेव्हा आपण केला होता स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती या संघाने टॉस जिंकला. सन्माननीय प्रदीपजी ठाकूर साहेबांनी पुरस्कृत केलेला स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती हा संघ मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रांजल 11 ही टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळती आहे. आणि प्रांजल 11 या टीमबद्दल जर म्हणायचं झालं तर या टीमला या स्पर्धेमध्ये उतरवण्याचं काम ज्यांनी केलं सन्माननीय अंकुशजी धावटे साहेब आणि संजयजी दाकवे साहेब यांनी मात्र या टीमला या स्पर्धेमध्ये उतरवलं. इथून देखील बॉल चाललाय फाईन लेग. पुनश्च एकदा तोच अँगल होता, त्या एरियाकडे बॉल निघून चालला. इथून देखील एक सिंगल धाव मिळते. मगाशी मी उल्लेख केला होता खरं तर जे बॅटर बॅक ऑफ द विकेट जास्तीत जास्त धावा स्कोर करतात त्यांच्यासाठी हे मैदान तितकंसं उपयुक्त नाही आहे. आणि जे फलंदाज खरं तर फ्रंट ऑफ द विकेट जास्तीत जास्त धावा स्कोर करतात त्यांच्यासाठी हे मैदान जास्त फायदेशीर असेल. त्यामुळे जेवढ्या सरळ बॅटने धावा घ्याल तेवढं उपयुक्त ठरेल. ओहो, सरळ बॅटनेच फटका हवेमध्ये गेला होता. खेळाडू आहेत त्या ठिकाणी चुकी केली आहे आणि चुकीला माफी नाही. बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. धावा 4, चौकार. धावा द्याल तर मात्र आव्हान कठीण होईल. हो, यावेळेस हवेमध्ये थोडीशी फ्लाईट दिली होती. यावेळेस रनआउटची पण संधी आहे, मिस झाली आहे. हो, ओव्हर थ्रो झालाय का त्या ठिकाणी. यस, 1+1 2 धावा या चेंडूवरती देखील मिळतात. मग असेच मी उल्लेख केला जिथे धावा कमी आहेत धावांना तुम्हाला वाचवायचं आणि त्या परिस्थितीमध्ये चौकार देखील तुम्ही सोडला आणि त्यानंतर जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा जर तुमच्या टीमने मात्र या ठिकाणी दिल्या तर या धावा सहजरित्या चेज होतील. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. स्कोर कार्डवरती 15 रन्स 15 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. समीकरणामध्ये जो बदल झालाय तो असा आहे की येणारे आता 18 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी फक्त 13 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 18 चेंडू 13 धावा, आव्हान सोपं झालं. स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती 11 या टीमसाठी. बॉलिंग ट्रॅकवरती मात्र नवीन गोलंदाज येतात ओव्हर क्रमांक 3 आणि गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतील. जगदीश यांच्या हातामध्ये ओव्हर क्रमांक 3 सोपवली आहे. 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा कालावधी आहे आणि त्यामुळे 25 मिनिटांच्या कालावधीमध्ये एक सत्र आपण पूर्ण करायचं आहे. कोणताही अधिकचा वेळ घेऊ नका कारण सिटी एरिया आहे त्याच्यामुळे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत जे फॉलो करावे लागतात. त्यामुळे प्रत्येक मॅचमध्ये अगदी 50 मिनिटचा जो टाईम आहे त्या टाईममध्ये ती मॅच कव्हर करायची आहे. बॉलर यावेळेस तयार झाला जगदीश ओव्हर क्रमांक 3 साठी. पहिलाच बॉल टप्पा पडला, खाली राहिला होता. लो बाउन्स ऑफ साईडला ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरच्या एरियामध्ये ट्रॅव्हल झाला होता. एकच धाव या चेंडूवरती मात्र घेतली गेली आहे. 18 चेंडू 13 धावांची गरज. इक्वेशन मात्र पुन्हा एकदा चेंज होताना पाहायला मिळेल. येणारे आता बॉल बाकी आहेत ते म्हणजे 17 आणि विजयासाठी फक्त 12 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. ड्राईव्ह केलंय पुन्हा एकदा. अशाच पद्धतीची बॅटिंग तुम्हाला करायची आहे. तुमची टीम एकेरी दुहेरी धावेरी विजयापर्यंत पोहोचती आहे. आक्रमण करण्याची कोणतीच गरज नाही आहे. मी नेहमी सांगत असतो ॲज अन बॅटर यू हॅव टू मेंटेन सेन्सिबिलिटी, मॅच्युरिटी अँड पेशन्स इन युअर क्रिकेट गेम. आणि त्यामुळे या 3 गोष्टी जर तुम्ही मेंटेन केल्यात तर तुम्ही एक परिपक्व आणि परिपूर्ण फलंदाज बनाल आणि त्याच दिशेने वाटचाल देखील होती आहे. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की आपल्याकडे धावा कमी आहेत त्यामुळे सिंगल डबल आपल्या टीमला पुढे घेऊन जाऊ शकतात, विजयापर्यंत पोहोचवू शकतात. आणि त्याच्यामुळे बॅटिंगमध्ये सेन्सिबिलिटी, मॅच्युरिटी आत्तापर्यंत दाखवली आहे आणि पेशन्स जो आपण म्हणतो तो पेशन्स देखील बऱ्याचशा प्रमाणामध्ये दाखवला. सिंगल डबलने टोटल मात्र यावेळेस इन्क्रीज होताना आपण पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. सिग्नल सिंगल कन्वर्ट. चेंडू लीव केला होता. फलंदाजाला वाटलं कदाचित अवांतर असावा परंतु पंचांनी सांगितलं की फेअर डिलिव्हरी आहे परंतु बाईटच्या स्वरूपात 1 धाव आहे. 3 चेंडू आत्तापर्यंत
या ओव्हरमध्ये झालं 3 सिंगल्स आला. टीमची टोटल 18 या आकड्यावरती पोहोचली आहे. विजयासाठी अजूनही येणारे चेंडू बाकी आहेत 15 आणि 10 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. कव्हरच्या दिशेने आणखी एक ड्राईव्ह. चांगला फटका, क्रिकेटचा क्लास दाखवणारा, क्रिकेटिंग स्टाईल प्रॉपर कॉपीबुक स्टाईल शॉट. डबल पूर्ण एक देखील या ठिकाणी केली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. संध्याकाळचं सत्र, इव्हनिंग सेशन. व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. बरेचसे क्रीडा रसिक या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी पहिल्या डे नाईटमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिल्यात क्रीडांगणावरती. आणि बरेचसे प्रेक्षक घर बसल्या क्रिक लाईव्हच्या माध्यमातून टुर्नामेंटला एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत. आणखीन एक चेंडू खोलवर टप्पाचा ब्लॉक हॉलमध्ये. यॉर्कर डिलिव्हरी, मोस्ट डिफिकल्ट डिलिव्हरी पोल्ड पॅन पॉलर यॉर्कर, तिचा वापर केलाय. येथून डॉट चेंडू येईल. शेवटचा एक बॉल मात्र या ठिकाणी बाकी आहे. 5 चेंडू फेकले, 5 धावा या खर्च केल्या गोलंदाज जगदीश यांनी. 18-13चं समीकरण होतं, पण आता 13 चेंडू असतील आणि विजयासाठी गरज असेल फक्त आणि फक्त 8 धावेंची मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल 8 रन्स. आणखी एक ड्राईव्ह, एकेरी धाव रिस्की होऊ शकते. 40+ खेळाडू आहेत. 1 धाव इथून देखील पूर्ण केली आणि 3 ओव्हरचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला. पाठलाग करायचा होता 28चा. टीमची धावसंख्या झाली स्कोरबोर्डवरती 21, 21 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 7 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. स्पर्धेमध्ये चांगली संकल्पना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. या स्पर्धेचे सर्व खरंतर सन्माननीय माजी नगरसेवक सानपाडा आदरणीय सोमनाथजी वास्कर साहेब आणि त्यांच्याच बरोबरीने माजी नगरसेविका सानपाडा सौभाग्यवती कोमलताई वास्कर मॅडम ह्या मात्र या स्पर्धेच्या सर्व आहेत. आणि फार चांगली संकल्पना त्यांनी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये मांडली आहे. 40+ संघांना पण त्यांनी सानपाडा प्रीमियर लीगमध्ये स्थान दिलं आहे आणि त्याच्या बरोबरीने यंगस्टर्सचे देखील संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. टोटल 10 टीम्स आर पार्टिसिपेटिंग इन दिस स्पोर्ट्स इव्हेंट, ज्याच्यामध्ये 4 टीम या अर्थातच आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजे 40+च्या आणि 6 रेग्युलरच्या, या अशा 10 टीम एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळतील. चांगली संकल्पना आहे, कौतुक करावं लागेल आयोजकांचं. 12 बॉल आणि 7चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये वळूया. गोलंदाज तयार झालेत. ओव्हर क्रमांक 4 साठी किशोर. पहिला चेंडू चिप शॉट, हवेमध्ये बॉल आहे. फील्डर डाऊन द बॉल, मेकिंग नो मिस्टेक अँड टेकिंग अ सक्सेसफुल कॅच. दुसरा धक्का येतो. फलंदाज बाद. गोलंदाज तयार झालेत. ओव्हर क्रमांक 4 साठी दुसरं पर्व खेळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती जे किशोर आहेत ते या स्पर्धेचं दुसरं पर्व खेळतात. मागच्या पर्वामध्ये एकंदरीत टोटल सीझन 8मध्ये 3 विकेट्स या गोलंदाजाने मिळवल्या होत्या आणि सीझन 9ची जेव्हा सुरुवात झाली आहे पहिल्याच मॅचमध्ये 1 विकेट मात्र आपल्या ओव्हरमध्ये मिळवली आहे. टोटल 4 विकेट्स झाल्यात संपूर्ण या स्पर्धेमध्ये, ते म्हणजे गोलंदाज किशोर यांच्या. आमचे प्रल्हाद ठाकूर सर खरं तर ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात आहे, त्यांचं देखील आपण विशेषतः कौतुक करूया. टोटल रेकॉर्ड या स्पर्धेचे त्यांच्याकडे आहेत आणि त्यांचं देखील विशेष आभार आपण व्यक्त केलं पाहिजे, कारण जो चांगलं काम करतो खरं तर त्याच्या नावाचा उल्लेख करणं हे फार महत्त्वाचं असतं. चला मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा वयोनी बॅटर आता आलेले आहेत. धर्मेश आले होते. टप्पा पडलाय. बॉल मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. There is no contact between bat and ball and that's why the ball is remain dot. येथून आणखी एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. जिद्द तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. सूर्य जरी मावळला तरी तो पुन्हा उगवतोच आणि काळ किती कठीण असू द्या तो बदलतोच आणि येथून मात्र काळ आणि वेळ बदलायची आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला आणि या गोलंदाजांना. संघर्ष जेवढा मोठा कराल यश तेवढंच मोठं मिळेल आणि त्यासाठी मात्र इथून आता संघर्ष करायचा आहे बॉलिंग करणाऱ्या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ड्राईव्हचा फटका हो, खेळाडू होते. कॅच जर कॅरी झाली असती मॅचमध्ये कहाणीमध्ये नवं ट्विस्ट, नवं वळण निर्माण होताना पाहायला मिळालं असतं, पण झेल मात्र इथून सुटला गेलाय. चांगला प्रयत्न होता. धर्मेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आल्यात, ज्यांनी मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये 173 धावा या मात्र केल्यात. 8 षटकार आणि 14 चौकार त्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये संपूर्ण मारल्यात. ऑन साईडला बॉल.
ट्रॅव्हल केला जातो. चेंडू मात्र लॉंग ऑन एरियामध्ये. आणखीन एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धावेच्या बरोबरीने टोटल 23 या आकड्यावरती पोहोचलाय. एकंदरीत मात्र 8 बॉल अजूनही या सत्रामध्ये बाकी आहेत आणि विजयासाठी 5 धावेंची गरज. जो लगाएगा 5 का पंच वो बनेगा मैदान का सरपंच. पण तो कोण असेल? ओहो, यावेळेस बॅटची टॉप एज घेतली आहे. जानाता वाशी पण पहुंच गए. काशी याचा उल्लेख केला जातो. फ्रंट ऑफ द विकेट मारायचा होता, बॅक ऑफ द विकेट बॉल गेला. एक धाव या चेंडूवरती देखील मिळती आहे. प्रत्येक बॉल समीकरण मात्र चेंज करताना या मॅचमध्ये येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 4 धावेंची गरज. कोण बनवणार धावा 4? कोणाचा होणार बेडा पार आणि कोणत्या टीमचं होणार विजयाचं स्वप्न साकार? पाहणं तितकंच महत्वाचं असेल. सरळ बॅटने स्लॉटमध्ये ऑन साईडला डीप मध्ये खेळाडू. 2 खेळाडूंच्या मध्ये झाली टक्कर, बांधल्यात खान चक्कर आणि बॉल निघून चाललाय लॉंग ऑफच्या पलीकडे. धावा 4. बॅटिंग करणारी टीम स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती बेडा पार. विजयाचे स्वप्न साकार. सीझन 9 मधला पहिला विजय. हार्दिक शुभेच्छा.